थकलेले असतात, एका जागी बसवत नाही, डोळ्यांनी दिसत नाही काही पोथी वाचावी तर. मग भगवंताचं नामस्मरण कसं आहे, किती सोपं आहे. अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता, घरी दारी शय्ये वरी रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा तेजुनी भगवत चिंतन करी, गोपाल कृष्ण भगवान की जय. मध्ये मध्ये असा गजर करायचा, म्हणजे डुलकी कुणाला लागत असली तर ऐकता येईल सगळं होत नाही येते. तर भगवंताचं नाम आपण कुठेही कसंही आपण उगाच सांगतो की छे मला वेळ नाही. आता मला सांगा, आपण पोळ्या लाटताना जर देवाचं नाव घेतलं तेव्हा कोणी अडवतं का आपल्याला? घरातली माणसं नाव घेतलं देवाचा की तो सात्विक भाव त्या अन्नात उतरतो. आपल्या घरातली लोक ते अन्न खातात तेव्हा त्यांची वृत्तीही सात्विक होते. किंवा मी ऑफिसला निघाले, माझे यजमान ऑफिसला निघाले, जाता जाता 10 मिनिटं चालत जातायत, बसनी जातायत, ट्रेननी जातायत, तिथे तर नामस्मरण करूच शकतात ना. पण सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक. मी जर असं रस्त्याने काहीतरी बडबडत गेले तर लोक काय म्हणतील, म्हणून मी नाम घेत नाही. नामस्मरण भक्ती अतिशय सोपी आहे. आणि काय केल्याने काय जोडतं, तर जर आपण धन मिळवलं तर आपल्याला वैभव मिळेल, पाप मिळवलं तर नरक मिळेल, पुण्य मिळवलं तर स्वर्गातले भोग मिळतील. पण कुठपर्यंत? जोपर्यंत आपल्या पुण्याचा साठा शिल्लक आहे तोपर्यंत. जर ज्ञान मिळवलं तर समाजात मान मिळेल, धन मिळेल. मानधन हा शब्द तेव्हापासून आला असावा. दैवी संपत्ती म्हणजे दया क्षमा शांती मिळवली तर मुक्ती मिळेल. पण जर नाम जोडलं तर प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती होईल. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की नाम घेणं हे अतिशय सोपं आहे आणि या नामाने तुम्ही भगवंतापर्यंत जाऊन पोहोचता. आणि एकनाथ महाराज म्हणतात की या जगामध्ये धन्य कोण आहे? सत्ताधीश, धनवान, विद्यावान नाही. तर एकनाथ महाराज म्हणतात, धन्य तोची एक जगी हरिरंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. जो सतत मुखानी रामकृष्ण हरी आपली जी आवडती देवता असेल त्याचं नाव घेतो तो जगामध्ये धन्य होतो. आणि असे धन्य कोण कोण झाले? सोपान काका, माऊली, तुकाराम, किती संतांची नावं घ्यावी. ते स्वतः तर धन्य झालेच, पण त्यांनी आपल्यासारख्या सामान्य लोकांना नामस्मरणाची गोडी लावून, भक्तीची गोडी लावून आपल्यालाही उद्धरून देण्याचं काम केलं. संतांचा जन्मच मुळी समाजाच्या हितासाठी आहे. आणि म्हणून दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात की घडो नामस्मरण संत समागम. संत समागम ह्याच्यासाठी पाहिजे, सत्पुरुषांच्या सहवासात ह्याच्यासाठी जायचं की सद्गुरु सत्पुरुष हे भगवंत आणि भक्त याच्यामधला दुवा आहे. भगवंतापर्यंत आपण कसं पोचायचं हे आपल्याला शिकवतात ते संत असतात. संत कसे असतात? संतांचं वर्णन केलेलं आहे. गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा, पापम तापम च दैन्यम च हंती साधू समागम. म्हणजे गंगेत स्नान करून आलं की पापनाश होतो. जर मनाला शांती हवी असली तर चंद्राकडे जायचं. मला जे जे हवंय मी मागेन ते तर कल्पवृक्षाखाली जाऊन बसायचंय. पण श्लोकाकार म्हणतात की या तीनही गोष्टी जर तुम्हाला एकत्रित हव्या असतील तर तुम्ही फक्त संतांकडे जा. एकाच संतांकडे, म्हणजे संतांकडे कुठच्याही गेल्या तरी या तीन गोष्टी तुम्हाला एकत्रित मिळतील. कारण असं आपण म्हणतो की गंगेत स्नान करून आला आता परत पाप करायला मोकळा झाला. पण संतांच्या सहवासात गेल्यावर आपली पाप करायची वृत्ती समूळ नाहीशी होते. आणि संतांची संगती कशी शीतल आहे तर चंदन शीतल आहे, चंदनाहून चंद्र शीतल आहे. पण चंदन आणि चंद्रापेक्षा सुद्धा संत संगती शीतल आहे. आपल्याला जेव्हा मनात काहीतरी अशांतता असते, काही आपल्याला त्रास असतो, बघा आपण आपल्या सद्गुरूंकडे गेलो किंवा साधं महाराजांच्या समोर जाऊन डोळे मिटून बसलो एक 5 मिनिटं तरी आपल्या मनाला शांती लाभते. आणि कल्पवृक्षाखाली म्हणजे मला जे हवंय ते मिळावं असं वाटत असेल तर हे सत्पुरुष आपल्याला सांगतात, शिकवतात की तुला जे दिलंय ना ते खूप आहे. अजून काही मागण्याची वृत्तीच आपली नाहीशी करतात की जे दिले, अरे ह्यांना जे दिलंय ते मला दिलं नाहीये, मला दिलंय ते हिला दिलं नाहीये, माझ्या योग्यतेचे मला जे हवंय ते त्यांनी दिलंय, त्यात मी समाधानी आहे. आणि म्हणून संतांच्या सहवासात गेल्यावर आपल्याला कळतं की मी किती सुखी आहे. आणि संत आपल्याला भगवंतापर्यंत घेऊन जातात.
संत सहवास कसा असतो माहितीये का, की परिसस्पर्श म्हणजे एक लोखंडाची सुरी असते, त्याची किंमत 5 रुपये असते. पण परिसाचा स्पर्श झाल्यावर ती जेव्हा सोन्याची होते तेव्हा त्याला 50,000 रुपये त्या सुरीची कदाचित किंमत होत असेल. तसं आपण संत पुरुषांच्या सहवासात गेल्यानंतर आपल्या आयुष्याचं जीवन मूल्य कितीतरी पटीने वाढतं. आणि हे संत कसे असतात की कबीरजी म्हणतात की संगत की जे साधू की जिनका पुरा मन अंतवले ही देत है नाम सरीखा धन. संतांच्या सहवासात जा संत आपल्याला काय देतात तर नामासारखं धन देतात आणि हातचं काहीही न राखता देतात. हे महत्वाचे. जे आपले सद्गुरू असतात ते आपल्या शिष्याची एकदा परीक्षा घेतली आणि त्यांना कळलं की हा शिष्य योग्यतेचा आहे, की आपल्याकडे जे आहे ते आजकालचे गुरूंविषयी मी बोलत नाहीये, हे सद्गुरूंविषयी बोलते. म्हणून आडक्याला गुरु 3. समर्थ म्हणतात की गुरु सुद्धा पारखून घ्या. आपण ज्यांच्या पायावर मस्तक ठेवतोय ते पाय मस्तक ठेवण्याच्या लायकीचे आहेत का असं आजकाल म्हणावंसं वाटतं. कारण स्वयंघोषित गुरु खूप सारे आहेत आणि नंतर ते कुठे जाऊन बसले तेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कबीरजी म्हणतात की संत हा असे आहेत की जे नामासारखं धन म्हणजे कुठचंही ज्ञान आपल्याला हातचं काहीही न राखता आणि त्यात कुठेही अहंकार नसतो की मी दिलं, आपण एवढंच दिलं ते मी यांच्यासाठी आणलं, मी आणलं, इतके पैसे मी आणलं, अरे काय माझं मी संपतच नाही. पण संतांच्या ह्याच्यात हा अभिनवेश कधीही नसतो की मी दिलं. म्हणून दुसऱ्या चरणात आपल्याला एकनाथ महाराज सांगतात की घडो नामस्मरण संत समागम वावगाची भ्रम नको देवा. पुढे वावगाची भ्रम म्हणजे या संसारात सुख आहे हे मला जे आजपर्यंत वाटतंय यद द्रष्टम तत् नष्टम, जे जे निर्माण झाले ते सगळं नाहीसं होणार आहे. आणि म्हणून संत हे आपल्याला जाणीव करून देतात की बाबा रे या प्रपंचात अडकू नको, यातून तुला काहीही मिळणार नाहीये. प्रपंच जरुरी पुरता कर आणि त्यातनं मोकळा हो आणि भगवत भक्तीकडे लाग, तोच तुला तारून देणार आहे. हे संत शिकवतात. म्हणून संतांच्या सहवासात जायचं. तिसऱ्या चरणामध्ये आपल्याला एकनाथ महाराज सांगतात की पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम. आणि मगाशी एक सांगायचं राहिलं माझं की आपण जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा एक लक्षात ठेवायचं की आपला जो कंठ आहे तो डोकं आणि हृदय याच्या मध्ये. त्यामुळे आपल्या डोक्यात पक्क पाहिजे की मी कोणाचं नाव घेतोय, कोणाचं नाम घेतोय आणि हृदयात तो भाव पाहिजे. म्हणजे मग कंठातनं घेतलेलं नाव भगवंतापर्यंत जाऊन पोहोचतं आणि जे आपल्याला हवंय ते मिळतं. पायी तीर्थयात्रा मुखी रामनाम हाची माझा नेम सिद्धीसले. तीर्थयात्रा, यात्रा म्हणजे या तरा. मी यात्रेला निघालो, पुढे गेलो तर त्याचा झालो, परत मागे आलो तर त्याच्या कृपेने परत आलो. म्हणून पूर्वीच्या काळी तीर्थयात्रा करून आलो की मंद किंवा ते काय करतात ते करायची पद्धत होती. तीर्थयात्रा केव्हा करतात तर मुलं बाळ झाली, संसार झाला, आता या संसारातनं मुक्त होऊन मी भगवंताकडे चाललोय, पायानी चाललोय, मुखात माझ्या भगवंताचं नाव आहे. आजकाल आम्ही म्हणतो की मी चारधाम यात्रेला निघाली, चारधाम यात्रा करून आले. पण जेव्हा मी चारधाम यात्रेचं बुकिंग करायला जाते तेव्हा विचारते विनावळवाल्याने विमान जातं का हो तिथे, मला हल्ली ना बसवत नाही इतका वेळ. बरं विमान नाही मग निदान ट्रेन वंदे भारत वगैरे नाही का, सेकंड एसीचं काढूया म्हणजे मग आपल्या डब्यात फक्त आपणच दोघं किंवा चौघं. मग गरम कपडे घेतले का बरोबर, किती थंडी असेल तिकडे. मग डिंकाचे लाडू, ड्रायफ्रूट. मी निघाले कुठे चारधाम यात्रा करायला. पण ज्याच्याकडे जाते त्याच्यासाठी मी काय घेते, मी काय करते त्या भगवंताचं. मला भगवंताला भेटायला जायचंय. पण ही माझी यात्रा तीर्थयात्रा आहे की भौतिक सुखाची यात्रा आहे. मी म्हणते मी चारधाम यात्रा करून आली आहे, चारधाम यात्रेला निघालीये. आम्ही आता ऋषिकेश हरिद्वारला गेलो होतो. उत्तर प्रदेशातले बरेच लोक त्या यात्रेला आले होते आणि प्रत्येकाच्या बास्केटमध्ये असा ते लड्डू भगवान म्हणतात, छोटा बाळकृष्ण बाल रूपातला प्रत्येकीच्या बास्केटमध्ये किंवा प्रत्येक माणसाच्या बास्केटमध्ये होता. तर मी त्यांना विचारलं की हे काय, तुम्ही हा भगवंत घेऊन कुठे चालले का. तर त्यांनी मला इतकं छान उत्तर दिलं की ते म्हणे आम्ही आता 8-10 दिन यात्रेला चाललोय. मग या भगवंताला भोग कोण चढवणार, त्याला आंघोळ कोण घालणार, त्याला झोपवणार कोण, त्याच्याकडे लक्ष कोण देणार, घराला कुलूप. आम्ही आमचा भगवंत जिथे जातो तिथे बरोबर घेऊन जातो. किती मोठा भाव आहे बघा बरं. आणि मी ज्या भगवंतासाठी निघालीये त्या भगवंतासाठी मी काहीच करत नाहीये. एक आजी तीर्थयात्रेला निघाल्या, त्या आपल्या नातीला सांगतायत की मी तीर्थयात्रेला चाललीये, तिकडे खूप थंडी आहे, तर बाळकृष्णासाठी छोटे छोटे लोकरीचे कपडे आणलं.
आणि चांगलं असं छान काहीतरी खारका बदाम वगैरे त्याला नैवेद्याला, म्हणजे त्या आजींचा भाव भगवंताकडे जाण्याचा आहे. आजकाल आपल्या तीर्थयात्रा ह्याच्यात त्यांना अभिप्रेत आहे की पायी जेव्हा आपण तीर्थयात्रा करतो, पायाने होतो तो प्रवास आणि मनाने होते ती यात्रा. पायी जेव्हा आपण प्रवास तीर्थयात्रा करायला जातो, तेव्हा जेव्हा चालतो, आज 10 किलोमीटर नर्मदा परिक्रमा करतोय, तेव्हा आपल्याला शरीराला कष्ट होत असतात. त्यामुळे मी त्या भगवंताकडे चाललोय ही भावना कुठेतरी माझ्या मनात, की मी मजा करायला नाही चालले, मी काय भगवंताकडे चालले. आणि मुखात जर माझ्या नाम असलं भगवंताचं, तर अन्य कुठचेही विषय माझ्या मनात येणारच नाही. आजकाल कसं झालंय माहिती का, 4 मित्र चालले किंवा मैत्रिणी चालल्या, तर 5वी नसेल तिच्याबद्दल असेल, बाई अजून ती किती संसारात अडकलीये. आम्ही आपला आता मुलांच्यावर सोपवून निघालो चारधाम यात्रेला, हिचा ना जीव संसारातनं निघायचाच नाही. मी कुठे निघालीये, मी अजून तिथेच आहे की, मी तिच्यातच अडकलीये ना, कशाला दुसऱ्यांबद्दल बोलायचं. मी निघाले ना यात्रेला, छान पायी चालत तीर्थयात्रा करावी. ज्या भगवंताकडे मी चालले त्या भगवंताचं नाम सतत माझ्या मुखात असावं, आणि हा माझा नेम सिद्धीला ने, असं एकनाथ महाराज सांगतायत भगवंताला, की माझ्या पायी, म्हणजे आता माझा संसार, आपल्यालाच ते उपदेश करतायत अप्रत्यक्षरित्या, ते तर केव्हाच पोचलेले आहेत त्या ठिकाणी, की पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, पायी तीर्थयात्रा करा, मुखाने सतत रामाचं नाम घ्या, आणि भगवंत तो तुम्हाला उद्धरून येईल.